नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी। तर आज आपण पाहणार आहे घरातीलच ज्वारीपासून लाह्या कशा बनवायच्या ते। कुठूनसुद्धा या लाह्याची जी ज्वारी वेगळी मिळते त्याच्यापासून मी बनवलेल्या नाहीत। जी घरातील आपण भाकरी बनवतो रोज त्याच ज्वारीपासून आम्ही लाह्या बनवलेल्या आहेत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि याचे भरपूर असे फायदे आहेत। तर ही 1 वाटी मी ज्वारी घेतलेली आहे। ही घरातीलच आपण जी भाकरी बनवतो तीच ज्वारी आहे। एकदम छान अशी दाणेदार ही ज्वारी आहे। तर ती ज्वारी घ्यायची आहे आपल्याला। आता ही मी निवडून घेतलेली आहे, यातील खडे वगैरे असतील ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला। आता इथे 1 वाटी ज्वारी आहे तर 3 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी आपण उकळून घ्यायचं आहे। तर आता ज्वारीच्या लाह्या बघितलं की बघा नागपंचमी आपल्याला आठवते। तर इथे पाहू शकताय पाणी छान असं उकळलेलं आहे। त्या उकळत्या पाण्यात आपल्याला ज्वारी टाकून घ्यायची आहे। ज्वारी एकदा खळखळ अशी उकळून घ्यायची आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि प्लेटने कवर करून 10 मिनिटं ज्वारी अशीच ठेवायची आहे। तर 10 मिनिटानंतर ह्यावर जी लाह्या उठणार नाही ती ज्वारी वरती आलेली असते, म्हणजे पोकळ जी ज्वारी असते ती वरती येते। ह्याच्यासोबत जे गोंडे वगैरे असतात ते निघून जातात। ते एका सोदण्याच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये ही ज्वारी ओतून घ्यायची आहे आपल्याला। आता छान अशी ओतून घेतल्यावर नितळून घ्यायची पूर्ण ज्वारी। पूर्ण नितळल्यानंतर ही ज्वारी आपण कॉटनच्या कपड्याने छान अशी पुसून घ्यायची आहे। थोडीशी ज्वारी पाणी वगैरे गरम असतं, काळजी घ्या त्याची सुद्धा। तर छान असं पाणी नितळल्यानंतर पटकन याचं पाणी नितळतं, कारण की ज्वारी आपली कठीण असते, वाळलेली असते, त्यामुळे अजिबात ओलसरपणा यामध्ये राहत नाही जास्त। तर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे छान असा। त्या कपड्यावर मी ओतून घेतलेली आहे। त्या कपड्यावर ओतून घेतल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला ज्वारी अशीच ठेवायची आहे आणि 5 मिनिटांनी ही ज्वारी आपण छान अशी कोरडी करून घेणार आहे। पुसून घ्यायची आहे आपल्याला ही ज्वारी। तर आता या लाह्या बघितली की आपल्याला पटकन आठवते ती नागपंचमी आठवते। बरोबर आपल्या पूर्वजांनी आपल्याला बघा सणाची आणि आपल्या आरोग्याची सुद्धा सांगड घातलेली आहे। ज्वारीच्या लाह्या म्हणले की नागपंचमी आली। तर ह्या नागपंचमीलाच विशेष करून केल्या जातात। तर पूर्वी या लाह्या घरीच बनवतात, भरपूर प्रमाणात बनवत होते। आपली आजी बघा, आई बघा बनवत होते की नाही। तर आपण ते 15 ते 3 आठवडे खात होतो। पण मुलांना आता तो जो मेवा आहे लाह्यांचा तो आपण शक्यतो करून मिळत नाही मुलांना। सिटीतल्या तर मुलांना अजिबात हे माहीतच नाही आहे। खेडोपाडी जरा तर ह्या लाह्या बनवतात, पण आपले सिटीत वगैरे आपण जे राहत असतो तिथे अजिबात बनवल्या जात नाहीत ह्या लाह्या। प्रसादापुरत्याच आणतो आपण आणि मुलांना प्रसाद म्हणूनच देतो। तर मुलंसुद्धा खायला बघत नाहीत। मुलांना आता जास्त कुरकुरे बिस्किट हे असलंच आवडतं। आता ही ज्वारी मी 3 तास फॅनखाली सुकवून घेतलेली आहे। छान सुकते। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही जास्त करू शकता, पण मी इथं वाटीभरच केलेली आहे। नागपंचमी अजून 4-5 दिवस लांब आहे, पण या नागपंचमीला जास्त प्रमाणात आमच्या इकडे केली जाते। याचा चिवडासुद्धा केला जातो, तर त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला लवकरच शेअर करेन। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, तो हा निर्लेपचा पॅन यासाठी घेतलेला आहे। याला साईडला थोड्याशा कड्या आहेत, यासाठी मी हा निर्लेपचा पॅन घेतलेला आहे। पॅन हा छान असा गॅसवरती चांगला तापवून घ्यायचा आहे। मगच यामध्ये आपण थोड्या थोड्या करून जी ज्वारी आहे ती टाकायची आहे, एकदम टाकायची नाही। ह्याच्या लाह्या एकदम छान अशा फुलणार नाहीत, त्याला फुलण्यासाठी सुद्धा जागा पाहिजे। यासाठी थोडी थोडी ज्वारी टाकून असे लाह्या उठवून घ्यायच्या। तुमच्याकडे जर निर्लेपचा पॅन नसेल तर जसं तुम्ही पॉपकॉर्न करता, कुकरमध्ये वगैरे करता तसंच करून घ्यायचं आहे। तीच प्रोसेस आहे, जसे पॉपकॉर्न करता तसेच हे करून घ्यायचं आहे। तर आता छान अशा लाह्या उठवून घ्यायच्या आहेत। त्याचे राहिलेले फायदे मी सांगणार आहे तुम्हाला ह्या लाह्या करत करत। या लाह्यांचा आपल्या शरीरासाठी भरपूर असा फायदा होतो। हा भरजित अन्न आहे। भरजित म्हणजे काय? भरजित म्हणजे याला आपण प्रोसेस केलेले असते, जसे मकाने वगैरे भाजले जातात तसाच या लाह्या आपण भाजून बनवतो, त्यामुळे याला भरजित अन्न असं म्हणतात। तर या लाह्या खाल्ल्या की काय होतं? वात कमी होतो, पित्त कमी होतं। आता ज्यांना आम्लपित्त आहे, छातीत जळजळते, डोकेदुखी आहे, त्यांच्यासाठी तर उत्तम ह्या लाह्या असतात। त्याने आवर्जून ह्या लाह्या खाव्या अशी मी म्हणेन। आता आमच्या इकडे भरपूर प्रमाणात केल्या जातात, निदान 8-15 दिवस तर ह्या लाह्या रोज सकाळी आमच्यात खाल्ल्या जातात। तर मुलांना आवर्जून द्या ह्या लाह्या। आता नागपंचमी आणि दहीहंडीलाच का असतात ह्या लाह्या आपल्याला कधीच प्रश्न पडत नाही, पण तुम्हाला कारण सांगते। कारण की या वातावरणामध्ये बदल झालेला असतो, खूप वातावरण दमट असतं, पाऊस असतो आणि रोगराई जास्त झालेली असते, व्हायरल इन्फेक्शन असतात। त्यामुळे ह्या लाह्या खाणे जास्त फायद्याचे असतात आणि ह्या पचायला सुद्धा हलक्या असतात, त्यामुळे ह्या लाह्या आवर्जून खाव्या।
मी छान अशी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तोपर्यंत इथे माझ्या सर्व लाह्या ह्या करून झालेल्या आहेत. तर मी इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे ह्यासाठी भाजून घेणार आहे की जे आपण लाह्या होत्या ते आपण घोळून घेणार आहे. घोळून घेतल्यानंतर लाह्या एका साईडला करणार आहे आणि त्याच्या खाली जी थोडीशी ज्वारी राहते ती आपण काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी नक्की सांगेन. तर आता इथे माझे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. थोडंसं मी मीठ घेतलेलं आहे आणि यात 1 चमचा ते 1.5 चमचाच इथे मी पाणी घेतलेलं आहे. आता या लाह्या अशा प्रकारे घोळून घ्यायच्या आहेत. या ज्या वरच्या लाह्या असतात त्या पूर्ण छान येतात, त्या आपण काढून घ्यायच्या आहेत. आणि जी खाली ज्वारी राहते, भाजलेली ज्वारी असते ती राहते, ती या शेंगदाण्यामध्ये टाकायचं. मुलांना असं हिंडत फिरत खायलासुद्धा खूप आवडतात. थोडेसे शेंगदाणे टाकले की आवर्जून खातात आणि कोणाकोणाला अशी कुडूम खायची सवय असेल ती तर आवर्जून खातात. जर तुम्हाला अशी ज्वारी खायची नसेल तर तुम्ही ही थोडीशी मिक्सरला जाडसर ह्याची भरड करून घ्यायची आणि ताकामध्ये भिजवून नक्की खाऊ शकता. नक्की ट्राय करा. आपलं काहीच वेस्ट होणार नाही, ना ती ज्वारी फेकायला लागणार ना काही होणार. तर अशा प्रकारे मी सगळ्या व्यवस्थित तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. इथे पाहू शकता किती छान आपल्या लाह्या वगैरे झालेल्या आहेत आणि मुलांना त्याच्यासोबत खारे शेंगदाणे असले की आवर्जून खातात. नक्की ट्राय करा. घरीच बनवा या नागपंचमीला ज्वारीच्या लाह्या. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.